स्पेशल मिसळ। गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे गुरुवार आणि आता वाजले सकाळचे 11 आणि आज आम्ही आलेलो आहेत इथल्या लायब्ररीला। तिथे खूप सारे पब्लिक लायब्ररीज असतात, तर त्यापैकीच एक आम्ही आलेलो आहे। तर तुम्हाला दाखवते, खूप मस्त असतं इथे। तुम्ही इथनं बुक्स घेऊ शकता आणि मस्त रीड करू शकता। तर आता आम्ही चाललेली आहे आतमध्ये, तर तुम्हाला सगळं दाखवते। आता पोहोचलेलो आहे लायब्ररीला आणि ही आहे लायब्ररी माझ्या समोर। आलेलो आहे लायब्ररीमध्ये। तर आता एवढ्या साऱ्या बुक्स रिटर्न करायच्या आहेत आणि आपण आता मी रिटर्न करणार आहे। आता मी स्कॅन करते आहे आणि मग रिटर्न करेन। नेक्स्ट चल आपण बघू सगळं लायब्ररी। तर अशी आहे US मधली, म्हणजे टॅम्पा मधली पब्लिक लायब्ररी आणि खूप छान असतं। इथे सगळ्या टाईपच्या बुक्स असतात। मुलांसाठी एकदम छान टाइमपास आहे बुक रीड करणं, प्लस त्यांचं रीडिंग पण सुधारतं। तर काही बुक्स इथे हे तुम्हाला ज्या दिसतात ना, मी आत्ता दाखवलं, तर त्या इथे ऑडिओ बुक्स आहे। म्हणजे त्याच्यात एक फक्त बटन प्रेस केलं तर आपल्याला ऑडिओ साऊंड येतो। तर कधी कधी मी या ऑडिओ बुक्स घेते आणि मग रिशांना जेव्हा रात्री मी झोपवते किंवा दुपारी झोपवते तर या फक्त ऑन करून द्यायच्या आणि आपलं काम होतं। आणि हा जो तुम्ही बघताय आता स्क्रीनवर तो आहे टॅब्स। तर इथे टॅब पण असतात आणि हे एज्युकेशनल टॅब असतात। तर या लायब्ररीमध्ये लहान मुलांचेच बुक्स नसून मोठ्यांच्या पण साहित्य, कला, विज्ञान अशा वेगवेगळ्या टाईप्सच्या इथे पुस्तकं बघायला मिळतात। तर जेव्हा पण मी लायब्ररीमध्ये येते मी पण स्वतः बुक्स चेक करते, पण मी माझ्या मुलाला सांगते की तू स्वतःच तुझ्या बुक्स सिलेक्ट कर। तर मग तो असं त्याच्यावरचे पिक्चर्स बघून वगैरे स्वतःच बुक सिलेक्ट करतो आणि मग त्याला ते वाचण्यामध्ये पण खूप इंटरेस्ट येतो त्याच्यामुळे। तर मी लायब्ररीमध्ये दर महिन्याला येण्याचं ट्राय करते, म्हणजे जेव्हा पण आम्ही बुक घेतो ते साधारण 30 दिवसामध्ये रिटर्न करायचं असतं। तर दरवेळेस मी 30 ते 35 बुक्स घेऊन येते घरी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लायब्ररीज इथे पूर्णपणे फ्री असतात। म्हणजे तुम्हाला फक्त इथे लायब्ररी कार्ड काढायचं, ते पण फ्रीमध्ये। हे बघ रिशान, काय सापडलं मला। तर इथे मला महात्मा गांधीजींची बुक सापडली। तर नुसतीच इंडियाची नाही तर वेगवेगळ्या देशांची, लाईक सीरिया, इराक आणि अजून काही अशा वेगवेगळ्या देशांच्या इथे बुक्स होत्या। तुम्ही बघू शकता इथे मेक्सिकोची बुक आहे, जमैका, प्युर्टोरिको या अशा वेगवेगळ्या देशांच्या इथे बुक्स बघायला मिळतात। तर आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये जो मी दाखवला तो किड्स सेक्शन होता आणि हा सेक्शन आहे कम्प्युटर सेक्शन, जिथे तुम्ही ई बुक्स ॲक्सेस करू शकता। प्लस इथे मीटिंग रूम्स आहेत, मोठी कम्युनिटी रूम आहे आणि इथे फ्री वायफाय पण दिलेला आहे। तर इथल्या लायब्ररीमध्ये बुक सेक्शन व्यतिरिक्त हा प्ले एरिया असतो किड्ससाठी। तर इथे वेगवेगळे टॉईज ठेवलेले असतात किड्सला एंटरटेन करण्यासाठी। तसंच इथे मुलं कलरिंग पण करू शकतात। तर ते इथे पेपर देतात आणि क्रेयॉन्स देतात, तर मुलं इथे बसून मस्त कलरिंग करतात। तर कधी कधी इथे इतरही मुलं येतात, सो मुलं एकमेकांबरोबर मस्त एन्जॉय करतात, खेळतात। तर ही आहे एक ऑडिओ बुक इथली। तर याच्यामध्ये हे वॉक्स बुक्स नाव लिहिलेले आहेत ना, त्या ऑडिओ बुक्स मिळतात। तर येस, तुम्हाला फक्त बटन प्रेस करायचं आणि तुम्ही व्हॉल्यूम ॲडजस्ट करू शकता, पॉज करू शकता आणि मस्त मग बुक्स एन्जॉय करू शकता। तर जे पण किड्स अजूनही वाचायला शिकत आहेत तर त्यांच्यासाठी ऑडिओ बुक्स हा एक बेस्ट ऑप्शन आहे। As you listen to this book, you will hear
मी आता इथे प्ले एरियामध्ये बसली आहे. जास्त काही नाही इथे खेळायला, बट मुलांचा टाईमपास होऊन जातो आणि बाकीचे मुलं पण येतात, तर मग मुलं एकमेकांबरोबर खेळतात. तर रिशान माझा मुलगा तिथे थोडा वेळ खेळला आणि मग यानंतर आम्ही मोठ्यांचं जे बुक सेक्शन आहे ते एक्सप्लोअर करायला आलेलो. आता लायब्ररीत जाऊन आली आहे आणि आता मी चालली आहे इंडियन स्टोअरला. तर इथे जवळच आहे, तर क्विक 2-3 आयटम्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ. तर हे इंडियन स्टोअर आहे इथलं. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तेजल तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आहे शुक्रवार. तर शुक्रवार आहे आणि वीकेंड येतोय उद्या आणि ऑफकोर्स 3-4 दिवसांमध्ये आम्ही एका मोठ्या ट्रिपवर जाणार आहे. तर आय एम सो एक्सायटेड फॉर दॅट. तर त्याची सगळी तयारी चालली आहे आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 1. तर येस, आज थोडंसं लेट झालंय. तर मी आज एक मस्त बेत केलेला आहे, ते म्हणजे मिसळ. तर येस, सकाळी उठली मी, माझा ब्रेकफास्ट वगैरे केला, अंघोळ वगैरे छान करून घेतली आणि मग मस्त मिसळ बनवली. तर मिसळीसाठी लागतात ब्रेड किंवा पाव आणि फरसाण. तर तेच नेमकं माझ्याकडे नव्हतं, तर यश आत्ता ते आणायला गेलेला आहे आणि मी मस्त मिसळ करून ठेवलेली आहे. त्याच्यावर मस्त कांदा, लिंबू आणि असं छान सगळं टाकून आम्ही ते खाणार आहे. तर यस, तुम्हाला दाखवते मिसळ कशी झालेली आहे. आणि मी माझ्या मुलासाठी वेगळी बनवली आहे, म्हणजे उसळ जी आपण बनवत होती. त्याच्यामध्ये अजिबात मसाला वगैरे काहीच नाही घातलेला, एकदम बेसिक धणे पावडर, जिरे पावडर असं टाकलंय. तर यस, मी तुम्हाला दाखवते मिसळ कशी झाली आहे. चला. तर ही आहे माझी मिसळ. याच्यामध्ये आहे मटकी आणि ही आहे कमी तिखटवाली मिसळ. तर जास्त काही नाही केलंय मी, आपलं नेहमीचं वाटण जे केलेलं तेच, आणि त्याच्यामध्ये थोडासा मिसळ मसाला टाकला आणि हा कलर थोडासा येल्लोइश दिसतोय, तर रेडिश कमी दिसतोय, कारण की आज माझ्याकडे जे रंगाचं तिखट असतं म्हणजे ते नव्हतं. तर मग मी त्याच्यामध्ये आपलं नेहमीचं तिखट टाकलं. तर येस, त्याच्यामुळे थोडासा कलर चेंज वाटू शकतो तुम्हाला, बट खाल्ल्यानंतर ही खूप जास्त टेस्टी आहे. तर आज आम्हाला भरपूर कामं आहेत, म्हणजे मी जेव्हा दुपारी जेवण करेल त्याच्यानंतर फटाफट घर आवरून घेईल आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे एका स्पेशल कामासाठी. माझा मुलगा कधीपासून मागे लागलेला तिथे जायला. तर इथे आता हॅलोवीन येणार आहे आणि जसं इथे हॅलोवीन येतं, हॅलोवीन आल्यानंतर इथे सगळीकडे हॅलोवीनचं डेकोरेशन सुरू होतं. प्लस इथल्या स्टोअरमध्ये सगळे हॅलोवीनच्या गोष्टी मिळतात, म्हणजे हॅलोवीनचे कॉस्ट्यूम मिळतात आणि इथे जे प्रॉप्स असतात ते घराबाहेर ठेवतात लोक, ते पण मिळतात. तर इथे एक कसं मस्त स्टोअर आहे, त्याचं नाव आहे स्पिरिट हॅलोवीन. तर ते आम्ही बघायला जाणार आहे आज. तर येस, तुम्ही पण माझ्याबरोबर याल आणि मी तुम्हाला दाखवेल आमचं ते तिथलं स्टोअर. ही बनवलेली आहे आजची मिसळ. तर मस्त पाव आणलेत, हे फरसाण, कांदा, कोथिंबीर, लिंबू असं सगळं टाकून बनवलेली आहे ही मिसळ. तर आता मस्त जाणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. तर ही एक प्लेट बनवून तयार आहे, आता दुसरी बनवते. मस्त मिसळ टाकते. दोन ब्रेड, तर पाव, कांदा, मी हे फरसाण वापरतीये, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू. थोडंसं साईडला पण कांदा, कोथिंबीर आणि स्पून, चमचा.